ची बातमी वांद्र्यातल्या गरीब नगरमध्ये तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। सलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जाणार आहे। सध्या मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। थेट जाऊयात वांद्र्यामध्ये गरीब नगरमध्ये ही तोडक कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। काल सुद्धा ही कारवाई करण्यात आली होती। अतिक्रमण हटाव मोहीम पालिकेने हाती घेतली आहे। पश्चिम रेल्वेच्या परिसरात ही अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्या हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतो या कारवाईला सध्या सुरुवात झाली आहे, काय स्थिती आहे सध्या तिथे? आपण बघतोय की काल या ठिकाणी या कारवाई दरम्यान मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। आता या कारवाईला हळूहळू सुरुवात होतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। जेसीबी या ठिकाणी आलेले आहेत आणि जेसीबीच्या सहाय्याने आज ही कारवाई जी आहे या कारवाईच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे कालपर्यंत पाडण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या होत्या या झोपडपट्ट्यांचा मलबा या ठिकाणावरनं हटवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। आणि हा मलबा हटवल्यानंतर पुढे ज्या काही झोपडपट्ट्या आहे पुढच्या झोपडपट्ट्या या तोडल्या जाणार आहेत। आणि यामध्ये आपण जी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या माहितीनुसार जवळपास 85% पाडकाम हे पूर्ण झालेलं आहे। 23 तारखेपर्यंत जरी या पाडकामाची मुदत असली तरी देखील आपण बघतोय की आज 85% आजपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे। आजचा दिवस आणखी बाकी आहे। जवळपास 400 झोपडपट्ट्यांवर अनधिकृत बुलडोजर चाललेला आहे। एकूण जर बघितलं तर हा परिसर जवळपास 1 एकरपेक्षाही जास्त परिसरामध्ये 600हून अधिक झोपडपट्ट्या होत्या, ज्यातील 100 झोपडपट्ट्यांना संरक्षण न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। आत्ताची जर परिस्थिती बघितली तर सगळ्यात मोठं पश्चिम रेल्वे च्या जागेवरचं हे सगळ्यात मोठं अतिक्रमण होतं आणि ज्यावरती आता गेल्या 2 दिवसांपासून 19 तारखेपासून बुलडोजर चालवण्याचं काम या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर केलं जात आहे। सध्या काल बघतोय आपण की या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता। आज मात्र सध्या तुर्तास तरी लोकांचा तसा विरोध दिसत नाही आणि तशी परिस्थिती दिसत नाही, कारण काल पोलिसांनी चांगलाच खाक्या या ठिकाणी अनधिकृत पद्धतीनं झोपडपट्ट्या उभारून त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना दाखवला होता। त्यामुळे आता या कारवाईमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न तुर्तास तरी यांच्या माध्यमातून केला जाणार नाही। मात्र आपण बघतोय की ही सगळी जागा मोठी जागा होती। या ठिकाणी ही जागा मोठा अडसर ठरत होती पश्चिम रेल्वेच्या विस्तारामध्ये, कारण येत्या काळात मुंबईवरचा वाढता ताण, मुंबईच्या रेल्वे मार्गावरचा वाढता ताण बघता अतिरिक्तच्या गाड्या लांब पल्ल्याच्या सोडण्याचा प्रस्ताव आणि तसा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे, मग ते मध्य रेल्वेवर असो की पश्चिम रेल्वेवर असो। आताच्या घडीला साधारण 51 लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईवरनं दररोज सुटतात, याची संख्या वाढवायची आहे। साधारण 20 ते 21 गाड्या एकट्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरनं लांब पल्ल्याच्या सुटतात, त्यामध्ये पुन्हा 20 गाड्यांची अतिरिक्त भर पाडायची आहे। आणि त्यासाठी सध्याचं असणारं जे बांद्रा रेल्वे स्थानक आहे त्याचे 7च प्लॅटफॉर्म आहे, मात्र ते प्लॅटफॉर्म वाढवून त्यामधनं थ्रूपुट वाढवण्याची गरज होती आणि यासाठी रेल्वे प्रशासनाने हे काम हाती घेतलं होतं। खरं तर 2015 असेल, 2016 असेल, 2017 असेल, वेगवेगळ्या वर्षी प्रत्येक वेळी हे अतिक्रमण पाडण्याची कारवाई केली जात होती, मात्र कधी राजकीय विरोध होत होता, राजकीय हस्तक्षेपामुळे हे पाडकाम होऊ शकत नव्हतं। कधी या ठिकाणच्या नागरिकांच्या माध्यमातून दीपाली आपण जर बघितलं तर मोठा विरोध केला जायचा, जमाव जमायचा, कायदा आणि सुव्यवस्थेची प्रश्न उद्भवायचा आणि त्यामुळे हे पाडकाम होऊ शकत नव्हतं। मात्र आज आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणात उच्च न्यायालयाने हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले। या अनधिकृत बांधकामामध्ये 500 अनधिकृत झोपडपट्ट्या पाडण्याचा आदेश आहे आणि त्यासोबतच 100 झोपडपट्ट्यांना संरक्षण मिळालं आहे, त्या देखील हटवल्या जातील जर त्या विकास कामामध्ये विस्तारामध्ये अडचण ठरवला तर, पण त्यांना पुनर्वसन द्यावं लागणार आहे। हे सगळं झाल्यानंतर पुन्हा या विरोधात या ठिकाणची जी रहिवाशांची एक समिती होती, ही समिती सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती। सुप्रीम कोर्टाने देखील या ठिकाणच्या उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ह्या ठिकाणी झोपडपट्ट्यांचं जंगल उभं राहिलं होतं। यासोबतच निश्चितच अक्षय, त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। या परिस्थितीवर, एकूणच परिस्थितीवर, या घडामोडींवर आपलं लक्ष असेल। आपल्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी अक्षय। सध्या मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। रेल्वेच्या जागेवरच्या अतिक्रमणांवर ही धडक कारवाईचा आज तिसरा दिवस आहे।